लाचखोरी प्रकरणात झिरवळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही. फडणवीसांकडून झिरवळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयावर कुणी गैरव्यवहार केला तर कारवाई होणारच. एसीबीला संपूर्ण स्वातंत्र्य, फडणवीसांनी केलं स्पष्ट. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचं आवाहन. अजित पवारांच्या अपघाताबाबत सरकारची भूमिका संदिग्ध. सरकारने केवळ 2 ओळींमध्ये स्पष्टीकरण दिलं. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शंका व्यक्त. अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही, रोहित पवारांच्या आरोपांवर मोहोळांचं उत्तर. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केलेली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. जागतिक भाषा दिनी विरोधकांच्या पत्रात मातृभाषेच्या चुका. बातम्यांमध्ये आलेले पॅराग्राफ पत्रात जसेच्या तसे टाकले. आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर त्यांनी दुरुस्ती केली असती, फडणवीसांची टीका. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा, हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं. अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी. सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराची सही. शरद पवार पुन्हा एकदा पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल. अस्वस्थता जाणवू लागली, त्यामुळे पुढील 2 दिवस उपचार केले जाणार आहेत. प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पवार रुग्णालयामध्ये दाखल. ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट. मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे सेना आणि मनसेमध्ये वाद झाल्याची चर्चा. सोलापूरच्या बाळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्या. कौटुंबिक त्रासातून आत्महत्या केल्याचा पायल रणदिवेच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पायलच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांनाही अटक. बुलडाण्यातील चिखला गावात शिवपुतळ्यावरून झालेल्या राड्यानंतर आरोपी सरपंच गणेश काकडे अटकेत. संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले. घटनेची सत्यता पडताळून कारवाई करावी, आरोपी सरपंचांचीही मागणी. बुलडाण्यातल्या चिखला गावातील ग्रामस्थांसोबत उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद. गुन्हेगारांवर कारवाईसाठी पूर्ण पाठपुरावा करू, ठाकरेंचं संबंधित महिलेला आश्वासन. सोलापूरच्या मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं वाद. पुतळा हटवण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध. प्रशासनानं कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, स्थानिकांचा हा इशारा. उद्घाटनापूर्वी मुंबईच्या मेट्रो 4च्या खांबांना तडे. घाटकोपरच्या आरसीटी मॉल जवळचा व्हिडिओ आला समोर. बीएमसीकडून एमएमआरडीएला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. पोलला तडेच गेलेले नाही, एमएमआरडीएचं स्पष्टीकरण. दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा मोठा पराभव. विश्वचषकात सुपर 8ची वाटचाल खडतर. 76 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा विजय. भारतीय संघ 111 धावांवर ऑल आऊट.